सर ॲडजस्ट करून घ्या. तिथले काय सांगा येतील का? दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी बारामती या ठिकाणी एक मोठी घटना घडली होती, ज्यामध्ये एक बाई घरात एकटी असताना काही आरोपींनी आतमध्ये जाऊन तिला धमकून तिच्याकडनं जवळजवळ कॅश आणि ज्वेलरी मिळून जवळजवळ 1 कोटीचा मुद्देमाल हे लंपास केलं होतं. 4 महिन्यापासून आमच्या स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन्स आणि सब डिव्हिजनचे सर्व टीम ह्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता, उघडकीस करण्याकरिता प्रयत्न करीत होते. शेवटी आता 3 दिवसापूर्वी आम्हाला महत्त्वाचा एक लिंक मिळाला आणि त्या लिंकमधून आपण ह्या गुन्हा उघडकीस आणलेला आहे. ह्यामध्ये आतापर्यंत आपण 6 आरोपी अटक केलेले आहेत, ज्यामध्ये सचिन जगधाने, नितीन मोरे, रायबा चव्हाण, रवींद्र भोसले, दुर्योधन जाधव असे हे 5 आरोपी रॉबरी करताना स्पॉटवर होते. आणि त्याशिवाय एक ज्योतिष रामचंद्र वामन चव्हाण ज्यांनी ह्याला त्या रॉबरी करण्याचा उपयुक्त मुहूर्त काढून दिलं, त्याला देखील आम्ही आरोपी केलेला आहे. स्पॉटवर 5 लोक होते म्हणून आपण त्याच्यामध्ये डेकॉयटीचे कलम वाढवलेले आहे. त्याशिवाय या ज्योतिषचा सहभाग असल्यामुळे 120B म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे देखील कलम आपण वाढवलेले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये आपण एकंदरीत 60,97,000 एवढी रोख, 20 तोळे जो सोनं गेला होता तो जशाचं तसं सोनं, त्याशिवाय आणखीन 6 तोळे सोनं जे यांनी कॅशमधून खरेदी केलं होतं, असा मुद्देमाल यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे. एकंदरीत 76,32,410 रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त झालेला आहे. ह्या 5 आरोपींची आम्हाला 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. आणखीन यांचं इंटरोगेशन चालू आहे. त्यातनं आणखीन पण काही मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे. जे ज्योतिषला आम्ही अटक केली त्याला आज आम्ही कोर्टाच्या समोर हजर केलं आहे. त्याची PC मिळाल्यानंतर आणखीन त्याच्या रोलच्या बाबतीत इंटरोगेशन करून आणखीन क्लॅरिटी आपल्याला येणार आहे.